एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक रडतात रडतात. महाराज एवढी आराधना केली, एवढे नवस केले. काही काही बायाची सवय शनिवार आला की काळी बाहुली घ्यायची आणि उलटी लटकवायची. नाही तर मग आमच्यासारख्याकडं नारळ घेऊन यायचं. आणि महाराज एवढं भारून द्या. आता आमचंच आमच्याजवळ राहिलं नाही, हिचं भारून काय. विठ्ठल 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 नवल वाटतं. लोक महाराज घराला पाय लावा. इथं पिठात पीठ नाही, मिठात मीठ नाही, पाय लावा. बरं आमच्या घरी नसल्यावर कोणाची पाय लावा? नारळ द्या, नारळ. गंमत येते. मी कधीतरी हा दृष्टांत सांगत असते अण्णा. एक बाई आली म्हणून, महाराज एवढे भांडणं होते आमच्या घरात, तुम्ही एवढं चांगलं कीर्तन करता, तेवढं भांडणाचं तरी पहा. मी म्हणलं अमावस्याच्या दिवशी मला काही कमी समजू नका तुम्ही. पण तिनं माळा बिळा पाहिला, म्हणली तुम्हाला येतं काय? म्हणजे मला लई येतं. मी तिच्यासमोर आपला अगरबत्ती लावली, काली काली महाकाली कलकत्तेवाली. मग तर ती पाय आज पडायला लागली. म्हणले अमावस्याला औषध म्हणलं तयार करून ठेवते तू. म्हणले पैसे, म्हणलं गुण आल्यावर दे. अशी भांडणं अशी भांडणं अशी भांडणं. ती म्हणली जरासं बाहेर गेलो, घरात आली की सासू वच 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 बाहेरचा शब्द येतो. एवढी अंगावर पडती. म्हणलं एवढी भांडते एवढी भांडते. मी तर ती अमावस्या विसरून गेले तिच्या बरोबर लक्षात. आणि ते माझा फोन नाही लागला तर आमच्या विठ्ठलला फोन. त्यानं सांगितलं घराचा पत्ता येला, काही काम नाही. पण ती बरोबर घरी अमावस्याच्या दिवशी आली. आता मला कशाचं औषध आणि कशाचं काय. ती म्हणली महाराज तुमच्यामुळे लई चांगलं होणार आहे. म्हणली औषध द्या. मला हसूच आवरं ना, आता काय करू. मी आतमध्ये गेले आणि बाटली आणली एक. हे बघा तुम्ही आगाव, बाटली आणली अशी होती. आणि ती हा समोर ठेवली आणि तिला म्हणलं ताई. घरी गेलं आणि समोरून सासू दिसली, बोलायला लागली का 2 झाकण घ्यायचे आणि तोंडात टाकायचे आणि गडगड 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 गड गुळण्या करायच्या. ती म्हणली किती वेळ करायच्या? म्हणलं तिचं तोंड बंद होत नाही तोपर्यंत करायच्या. तिचं तिकडं बंद झालं का आपण पिचकारी मारून थोपून टाकायचं. ती म्हणले किती दिवस? म्हणलं एवढी बाटली तर संपू दे, पुन्हा दुसरं औषध तयार पौर्णिमेला. म्हणली पैसे. म्हणलं गुण आल्यावर. घरी गेली ती घेऊन, घरी गेली. आता तिच्या घरी काय झालं आणि काय नाही कुणास ठाऊक. हिनं सांगताच आली. हिनं दारात एक पाय घरात एक पाय. तिकडून ती म्हणली आली 12 बापाची. पण जशी आली म्हणली की हिच्या लक्षात आलं महाराजांनी 2 झाकण घ्यायचे. तिनं ते टोपणामध्ये ओतलं आणि तोंडात असं टाकलं आणि लागली गडगड 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 करायला. ही सासू एवढी बोलली 5 मिनिटं. बाया म्हणली कुठपर्यंत आलतो आपण? गडगड गडगड. हे लक्षात राहणार तुमच्या. गडगड 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 सुरू झालं. आणि ती चांगली 5 मिनिटं बोलत होती. रविदादा बोलली बोलली बोलली. बाय म्हणली मी काय येडी आहे का? आपण एवढं बोललो तर ही काहीच बोल ना. आणि ती सासू बडबड करून निघून गेली. आणि हिनं 5व्या मिनिटाला पिचकारी मारली. म्हणली बाई पहिल्या झाकणात गुण आला महाराजाचा. कायच म्हणली भारी औषध आहे. पण काही नाही. तिने 8 दिवसात ती बाटली संपवली. हो सगळं गाव फिरून आली ती माझ्या त्या बाटलीच्या जीवावर. 8 दिवसानंतर पुन्हा आली. म्हणली महाराज बाटली. म्हणलं ती बाटली तुझ्याच घरी आहे. म्हणली कसं काय? म्हणलं ते औषधही तुझ्याच घरी आहे आणि त्याचं निमित्त कारणही तूच आहे. तुझे भांडणं मिटले ना? म्हणले हो मिटले. म्हणलं सांगू का? त्या बाटलीत दुसरं काही नव्हतं. सांगू का तुम्हाला? म्हणजे कीर्तन झाल्यावर माझ्याकडे येणार नाही तुम्ही. ते गाईचं गोमूत्र होतं, बाकी काही नाही. गाईचं गोमित्र होतं. मग तुम्ही गोमित्रानं भांडणं. गोमित्र तर पवित्रच आहे. पण ती ज्या वेळेला गार्गल गुळण्या करण्यासाठी ते औषध तोंडात गोमूत्र तोंडात टाकायची आणि समोरून सासूबाई बोलायची, त्यावेळेला ही बोलत होती का? हिनं प्रतिउत्तर दिलं का? कशा सुना माना हलीतात बघा ना. इथं लय गोड वाटतं ऐकायला. हा प्रयोग करायचा घरी. त्यांनी प्रतिउत्तर दिलं नाही ना. भांडणं आपोआप मिटली. वाद झालाच नाही, फक्त संवाद झाला. तुझ्याच घरी औषध आहे. कितीतरी दुःखानं ओरपले. काळ्या बावल्या बांधतीन, बिव्वेज बांधतीन. काय तर म्हणा महाराज आमच्या घरावर कोणाच तरी वाईट नजर आहे. अगं ज्या घरात वडीलधाऱ्यांची सेवा माऊलींचा हरिपाठ आहे त्याला कुणाची नजर लागणार आहे या महाराष्ट्रात? आणि असे सण होतात आपल्या महाराष्ट्रात. पण तरी सुद्धा तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या जीवनामध्ये दैन्य आहे, दुःख आहे, तर एक गोष्ट करा.
सरळ बसा, मांडी घालून सरळ बसा, डोळे बंद करा. डोळे मी काही खिशातले पैसे घेणार नाही, डोळे बंद करा. हां, आणि मी काय म्हणते ते माझ्या मागे म्हणा, फक्त कळवळीनं म्हणा. आणि आत्ता जे काही मनातलं दुःख असेल ते आईला सांगा. 6 महिन्याच्या आत जर तुमचं दुःख दूर झालं नाही तर नाव बदलून ठेवेल मी. डोळे बंद करा, डोळे बंद करा, डोळे. माते तुझे ध्यान म्हासी राहो म्हणा. माते तुझे ध्यान म्हासी राहो, तुझे नाम अमुच्या मुखासी येवो. तुझे नाम अमुच्या मुखासी येवो. माते तुझे अम्मी दासानुदास, माते तुझे आम्ही दासानुदास. नमस्कार माते तुझ्या चरणास, नमस्कार माते तुझ्या चरणास. काय मागो आता तुझ अंबाबाई, काय मागो आता तुझा अंबाबाई. लई मागणे नाही तुझं आता, लई मागणे नाही तुझा आता. संत सेवा घडो, संत सेवा घडो. मुखी नाम जडो, मुखी नाम जडो. दर्शन तुझे घडो, दर्शन तुझे घडो. अंबाबाई. आई राजा, उदो उदो. आई राजा, उदो उदो. आई राजा. उदो उदो. मनातून म्हणलं ना. आता चमत्कार बघा. हीच प्रार्थना जर मनोमनी आपण ज्या देवाला मान्य करत असाल, माऊलीला म्हण, हे माऊली, हे परमेश्वरा, हे महादेवा, सगळ्या जगाजवळ रडलात पण अनादी अंबिकेजवळ रडला नाहीत ना. एकदा रडा, इतकं रडा, इतकं रडा. ये आई, अगं तुझं लेकरू आहे ना मी, तुला कशी माझी दया येत नाही. सगळ्या जगाला देतेस ग, मला का दिलं नाहीस. अगं सहज मिळालं असतं तर तुझ्याकडे काय मागितलं असतं. आई आले ग लोटांगण घेत, तू दे आई. हे आई, सगळं जग तुझं लेकरू आहे ना, मी पण तुझं लेकरू आहे आई. आई माझ्याकडे लक्ष दे ना. आई माझ्याकडून हिरण्यकश्यपू सारखं तर चुकलं नाही ना. आई पुतणेसारखं तर मी अपराधी नाही ना. आई छोटा मोठा गुन्हा झाला असेल ग, ए माय माफ कर ना मला, असं कळवळून त्या आईला प्रार्थना एकदा करा. मग बघा ती तुमचं ऐकते की नाही. आपल्या प्रार्थनेत ताकद असली पाहिजे, तेव्हा ती ऐकते. कारण का, तिच्या हातात बोधाची परडी आहे. नाथ महाराज म्हणतात बोध झाला. जुनी लोक म्हणायची ना, आमच्या गुरुचा बोध झाला हो आम्हाला. बोध झाला म्हणजे काय, ज्ञान झालं आम्हाला. प्रगट गुह्य बोले, ज्ञानेश्वरीचा बोध झाला आम्हाला, ज्ञान झालं. आणि त्या ज्ञानाचा पोत जाळला. ते जाळता जाळता आम्ही एवढं नाचलो, गोंधळ खेळला. आणि तो गोंधळ साधारण लोकांनी नाही खेळला, ज्यांची मोठी मोठी नावं आहेत. व्यास वशिष्ठ, वशिष्ठ सुख गोंधळी. 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 नाचताती सोहमळी, नाचताती सोहमळी. नाचताती सोहमळी. नाचताती सोहमळी. द्वैत भाव विसरून पळी, द्वैत भाव विसरून पळी. द्वैत भाव विसरून पळी. द्वैत भाव विसरून पळी. येताना इथे कोण आहेत, व्यास, ज्यांनी रचना केली, उपनिषद लिहिले, महापुराण लिहिली, श्रीमद भागवत महापुराण दशलक्षणानं परिपूर्ण व्यासांनी लिहिलं. एवढा आनंद व्यासांच्या आणि तुम्हाला काय वाटतं, व्यास असं महाभारत लिहायला बसले की लगेच लिहिलं का? त्यांनी लिहिलंच नाही. ते लिहिलं कुणी लिहिलं? यांनी फक्त ते श्लोक सांगायचे
आणि ते लिहिलं कुणी माहिती? माहीत नसलं तर ऐका, भगवान श्री गणेशांनी. गणपती बाप्पा लिहायला बसायचे आणि गणपती बाप्पाचं लिखाण कसं, तेव्हा व्यास म्हणले की हा बाबा बलबुद्धीचा दाता आहे, हा लगेच महाभारत पूर्ण करेल. व्यास म्हणले गणपती बाप्पा श्लोक पूर्ण अर्थपूर्ण सांगायचा, त्याच्या एक एक शब्दाचा मतीत अर्थ काढायचा आणि मग पुढचा श्लोक लिहायचा. म्हणजे त्यांना माहिती होतं याचं एवढं काम होईपर्यंत माझे दुसरे कामं होतात. ते व्यास होते महाराज. व्यासांची रचना मोठी आहे. व्यास, वसिष्ठ, ज्यांनी अध्यात्म, रामचंद्रांचे श्री गुरु महाराज, शुक गोंधळी योगींद्र शुकाचार्यांच्या बाबतीमध्ये सांगतात. एकच प्रसंग, शुक किती मोठे आहेत, त्यांचे विचार किती मोठे, एकच प्रसंग सांगते आणि पुढे जाते. काय या मोठ्यांची, हे यांची उपासना भलेही देवीची नसेल, यांची आराधना देवीची नसेल, पण त्यांच्या आराध्याला त्यांनी कसं जपलं. आणि त्यांचं आराध्य म्हणजेच शक्ती आहे. महादेवाची उपासना म्हणजेच शक्तीची उपासना आहे. सगळी शक्ती आहे. चालता बोलता व्यवहारात आपल्याला शक्ती लागते. कानाला शक्ती, डोळ्याला शक्ती, नाकाला शक्ती, सगळी. आपण काय म्हणतो, अंगात शक्ती नाही असंच म्हणतो ना. अंगात काही शक्ती नाही हो आमच्या, डोळ्यात काही शक्ती नाही आहे आमच्या, कानात काही शक्ती नाही आमच्या. शुकांच्या बाबतीमध्ये शुकांचं नाव का घेतलं ऐका. काय झालं, शुकांची तपश्चर्या फार मोठी होती. प्रत्येक संतांची तपश्चर्येमध्ये काय म्हणतात त्याला, परीक्षा झाली. शुकांची झाली, गौरांग महाप्रभूची झाली गुजरातमध्ये, आणि तुकोबारायांची महाराष्ट्रात झाली. तिघांची, ह्या तिघांच्या परीक्षा सारख्याच आहेत. योगींद्र शुकाचार्य सांगते आणि तुकाराम महाराज. योगींद्र शुकाचार्य गुजरातमध्ये गौरांग महाप्रभू, महाराष्ट्रात तुकाराम महाराज. शुकांचं नाव इथे गोंधळासाठी का घेतलं, कारण ते तेवढे मोठे आहे. त्यांचा अधिकार बघा. शुक तपश्चर्येला बसले, अप्सरा आली. गौरांग महाप्रभू मंदिरात चालले, वेश्या समोरून आली. आणि तुकाराम महाराज मंदिरात चालले, लोकांनी वेश्या पाठवली, गणिका पाठवली. गौरांग महाप्रभू मंदिरात जाताना ज्या वेळेला गणिका समोरून आली, त्यांनी तिच्याकडे पाहिलं. त्या गणिकेला वाटलं हेही दिसायला सुंदर आहेत, भाळले माझ्यावर. लक्षपूर्वक ऐका. ती त्या गौरांग महाप्रभूला म्हणली, क्यों हम पसंद आ गए. लक्षपूर्वक ऐका, काव्य आहे थोडंसं. ते म्हणे क्यों हम पसंद आ गए. ती म्हणायला लागली, तिचे स्वतःचा तिला एवढा अभिमान. ती म्हटली, गैरों की सूरत से होते हैं सैदा, जिंदगी में राजो अलम देखते हैं. गैरों की सूरत से होते हैं सैदा, जिंदगी में राजो अलम देखते हैं. गौरांग महाप्रभूला तिचा मानस कळाला आणि गौरांग महाप्रभूने तिच्याच भाषेत तिला उत्तर दिलं, ना गरज तुझसे ना सूरत से तेरी, ना गरज तुझसे ना सूरत से तेरी, हम तो उस मेहरबा की कलम देखते हैं. की तू किती सुंदर आहेस, तुला देवानं किती छान. आणि हेच उत्तर तुकाराम महाराजांनी, जाई ओ माये जाई वो तुम्हारे न करी सायास, जाई वो तुम्हारे न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोये, आम्ही विष्णुदास. जाई वो तुम्हारे न करी सायास, जाई वो तुम्हारे आम्ही विष्णुदास तैसे नोये, आम्ही विष्णुदास. आम्ही विष्णुदास. तुकाराम महाराजांनी सांगितलं, गौरांग महाप्रभूने सांगितलं. शुकांचं ऐका. शुक तपश्चर्येला बसले, अप्सरा आली. देवतांनीच पाठवली होती ती. अप्सरा आली आणि नाचगान करायला लागली, गुंगर वाजायला लागली. शुकांनी तिच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यावर पुन्हा पाहिलं, निस्तब्ध, निशब्द, काही नाही. पुन्हा ध्यानात बसले. तिनं आवाज दिला, ओ महाराज, मी काही दिसले नाही का तुम्हाला? एवढं सौंदर्य माझं तुम्हाला दिसत नाही का? महाराज तपश्चर्येतून उठून उभा राहिले. महाराज तिला म्हणले, अगं वरून जरी सौंदर्य आहे तरी आतून घाण आहे ना. काय म्हणले? वरून जरी सौंदर्य आहे तरी आतून घाण आहे. ती महाराजांच्या पेक्षा 2 पट पुढे निघाली. तिनं तिच्या नखाने, धारदार नखानं उदरच फाडलं. महाराज म्हणले ना, आतून घाण आहे. तिनं असं उदर जसं फाडलं तसं अनेक अत्तराच्या बाटल्या ओतल्यावर जसा सुगंध येईल ना, तसा तिच्या आतड्यांचा सुगंध येऊ लागला.
आणि ती म्हणली महाराज बघा बघा, तुम्ही माझ्या आतल्या मळाला नाव ठेवलं ना की आतून घाण आहे, बघा याचा किती सुगंध येतो. महाराजांनी जे उत्तर दिलं ते मार्मिक होतं. अगं मला जर कळालं असतं अगोदर की तुझ्या आतल्या पोटातल्या आतड्यांचा एवढा सुगंध येतो, तर मी माझ्या आईच्या पोटी जन्म घेण्याऐवजी तुझ्याच पोटातून आलो असतो. म्हणून शुक आहे ते त्यांच्या ठाई रत झाले आहेत, एवढे रत झाले की त्यांना पुन्हा अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, सगळ्या अवस्था पूर्ण केल्या त्यांनी. फक्त ब्रह्म भूत भाव, बाकी काहीच नाही. तो देव सगळं काही अविर्भूत भावानं ठसलं. म्हणून असे गोंधळी आहेत हिच्या दरबारामध्ये. हिचा दरबार मोठा आहे. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाच ताती सोहम मेळी, अजपा जप आहे, सोहम मेळानं नाचतात. स्मरण कसं झालं पाहिजे, ज्ञानदेव मौन जप माळा अंतर, असं स्मरण झालं पाहिजे. बसल्या बसल्या राम 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 राम, कधी जीव जाईल सांग, राम राम राम. आणि ऐका, जीव आहे तोपर्यंत राम राम म्हणा. एकदा मरण जवळ आलं का पहिले जाती ती वाचा. पहिले काय जाती, काय जाती, अनुभव आहे. पुन्हा संधी नाही. घरचे म्हणतात म्हणा ना. मी उदाहरण सांगत असते. एक म्हाताऱ्याचं मरण जवळ आलं पण जीव जाय ना. पोरं गेली ब्राह्मणाकडे, म्हणले देव बापा हो, जीव जात नाही आमच्या बाबांचं, काहीतरी करा काहीतरी करा. ते म्हणले राम राम म्हणा. ते म्हणले ते म्हणत नसतंय, येतच नाही म्हणले तोंडाला. मग दान वाटा. अहो म्हणले सप्त्यात 1 रुपया वर्गणी देत नाही कधी. कसं काय दान वाटाव. ब्राह्मणानं युक्तिवाद कळाला. ब्राह्मण म्हणला म्हातारं आहे तिथे, हो म्हणले आहे. धान्याच्या गोण्या भरलेल्या आहेत, धान्याच्या गोण्या भरलेल्या आहेत का, हो म्हणले. म्हाताऱ्याच्या समोर 4-5 गोण्या अशा फाडा. ब्राह्मणानं सांग 4-5 गोण्या अशा फाडा. पोरं म्हणले अहो धान्य वाया जाईल ना. ते म्हणले धान्य वाया जाऊ द्या, पण तडफडत का होईना कंजूस म्हातारं काय म्हणन, शिवा काय म्हणन. आणि भगवंताचं वाक्य आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम याती नस्तत्र. शिवा शिवा म्हणता म्हणता जरी जीव गेला तरी माझ्या धामाची प्राप्ती. म्हातारं एवढा आगाव, शिवा नाही म्हणलं, टाचा म्हणलं. आयुष्यात कधी नावच घेतलं नाही, येईल कसं तोंडाला. सोपं सांगितलं माऊलीने, हरी मुखे म्हणा हरी. आपण ते आलं तर पाहिजे ना तोंडाला. म्हणून नाचताती सोहम मेळी. आणि पुढे सांगितलं द्वैत भाव, हे फार महत्वाचं आहे. आम्ही भजनाला बसलो ना, आमचा द्वैत भाव संपला पाहिजे. आमच्या भजनी मंडळात भांडणं सुरू झाली. याचं अभंग त्यांनी म्हणलं आणि त्याचं अभंग त्यांनी म्हणलं. आमच्या बाया तर म्हणतात माझी गवळणच म्हणली, आता हिची का कृष्णाची आहे. अरे भजन एक क्षेत्र तरी बिना भांडणाचं सोडा ना भाऊ. कशासाठी भांडणं आहे त्याच्यामध्ये. द्वैत भाव नस, अद्वैताचं भजन आहे ना, मग कशासाठी हा द्वैत भाव. मी तू काही नको. तुकड्यादास महाराजांचा अभंग आहे, मी तू पण गेल्या दोरी. आणि दत्ताची आरती आहे, मी तू पणाची केली बोळवण, एका जनार्दनी मी तू गेल्या विना अनुभव नाही. तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही, मी तू गेल्या विना अनुभव नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. हे असं जमत नाही. म्हणून या शुकांच्या बाबतीत काय सांगितलं, व्यासांच्या बाबतीत वसिष्ठ द्वैत भाव विसरुनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, मूळ पीठ तू जगदंबे. असं भजन करावं लागतं बाबा. संसार 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 संसार. कीर्तन ऐकलं की तितक्या पुरतं बरं वाटतं आपल्याला. एक माणूस मला म्हणलं महाराज कीर्तन ऐकलं मला तर असं वाटायला लागलं कधी मरण मी. म्हणलं काय झालं, काय झालं दादा. काही नाही, कधी मरण मी, आणि कधी दुसऱ्या जन्मात दुसऱ्या बाईसोबत लग्न करीन मी. म्हणजे पुन्हा तेच. बरं ह्यांनी तुम्ही किती ठरवलं तर तुम्ही दुसरी बायको स्वीकारू शकता का. आता तुमच्या घरच्या बसलेल्या आहे इथं, लक्ष्म्या बसलेल्या आहेत का. अरे हो म्हणा का नाही म्हणा, राग राग पाहायला बसलेले आहेत ना. तुम्ही किती ठरवलं रविदादा, किती, आणि तुम्ही सुद्धा रविदादा, अभिमन्यू दादा, भरतरी दादा, विठ्ठल अजून वाचलाय तुमच्यातून. किती ठरवलं पुरुषांनी तरी सुद्धा तुम्ही 7 जन्म दुसरी बाई निवडू शकत नाही, कारण दर वटपौर्णिमेला रिचार्ज आहे यांचं. असं चालू आहे, हे परंपरा चालू नाही करू शकत. म्हणून संसार आपण रडतोय, काकड्यापासून रडतोय. संसार दुःखामुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. बरं संसार 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 आपण जो आनंदानं स्वीकारलाय तो तरी आपल्या मनासारखा होतो का. नाही म्हणा. जे घरात बघा बरं, एखादं घरात काही करायचं म्हणलं तर ह्या जर एकच म्हणलं का बसा तुम्हाला कळत नाही, गेलं तुमची विद्वत्ता खड्ड्यात. काही नाही, पुन्हा काहीच कळत नाही. असं आहे.
परमार्थ जिंकायला त्या अवस्थेत पोहोचावं लागतं, त्याला संगत चांगली करावी लागते. जी जी व्रत वैकल्य 12 महिन्याची 12 सण 12 व्रत वैकल्य आहे, त्याला जर अनुभवायचं असेल तर मग काटेकोरपणे त्याची सेवा करा. निश्चितपणे आपली भारत माता अशी कृपा करेल की इथे जन्मलेला भारतवीर कधीच वाया जाणार नाही. आणि ते आपल्याकडे सामर्थ्य आहे, आपल्याकडे सामर्थ्य आहे. आम्ही जेव्हा वृंदावनला शिकायला होतो, पंडित नेत्रपाल गुरुजींकडे पाठाला विद्यार्थी यायचे. अभिमानी, आता 1000 1,500 रुपये मुलं आणि मुली आम्ही बसलेलो असायचो. महाराष्ट्राची तेव्हा 5-6 जण होते माझ्यासोबत शिकाय. तेव्हा ते म्हणायचे हमारा उत्तराखंड देवभूमी है. उत्तराखंड, काशी, बनारस, हरिद्वार ही देवभूमी आहे. आपण जातो ना, याला देवभूमी म्हणतात. वृंदावन ही देवभूमी आहे. म्हणून ते अभिमान म्हणायचे हमारी देवभूमी महाराष्ट्र में क्या रखा है, हमारी देवभूमी है महाराष्ट्र में क्या रखा है. तेव्हा अभ्यास कच्चा होता, बोलता येत नव्हतं जास्त. पण आता काही भेटले ना तर आम्ही म्हणतो अरे येड्यांनो, तुमच्या तिकडे प्रगटला पण आमच्या संतांनी ओढून आणला इकडे, आणि इकडे प्रगट व्हायला त्याला भाग पाडलं. भाव बळे आकळे हिरवी करतळी आवळे. कारण आमच्याकडे ते सामर्थ्य आहे, आमच्याकडे आम्ही प्रगटच. आमच्याकडे ती जगदंबा प्रगट झाली. आमच्या छत्रपतीला काय शक्ती दिली ना, असा राजा गरजला हो की त्याच्यासारखा पुन्हा नाही. आणि त्याच्यासारखं व्हायचं असेल तर महाराज तो स्त्रियांची इज्जत वाचवणारा होता, बाया नाचवणारा नव्हता. तेवढा जरी आदर्श घेतला ना तर खूप काही झालं. म्हणून या मोठ्या लोकांचं नाव घेतलं आणि हा मोठा विस्तार एवढा विस्तारला का 28 युग ज्याच्यासाठी पुंडलिक रायासाठी पांडुरंग उभे राहिले, हा त्यांच्यापर्यंत आला अभंगाचं पुढचं चरण. मुकुटमणी पुंडलिक मुकुटमणी पुंडलिक मुकुटमणी पुंडलिक तेहतीस कोटी देवनायक नायक, 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक. गोंधळ घालीची कौतुके, गोंधळ घालीची
मूळ पीठ रे मूळ पीठ सोबत म्हणा सर्वांनी सोबत नाद ब्रह्म म्हणतात आणि वा सुंदर अतिशय. मुकुट म्हणे पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालतीस कौतुक एका जनार्दनी नाचे. नाथ महाराज म्हणतात मी हा कौतुकानं गोंधळ पाहतो की हा गोंधळ कुणी जनसामान्यांना घातलेला नाही, जनसामान्यांच्या जीवनातला गोंधळ मिटावा म्हणून हा मोठा गोंधळ आहे, कळते का? आणि हा गोंधळ आपल्यापर्यंत आला, हा आपल्या जीवनात आनंद देणार आहे. म्हणून नवरात्र उत्सवाची ही सेवा अतिशय प्रेरणादायी आणि अण्णासारख्या संत महात्म्याच्या हातून गेली 11 वर्षे झाले समाजाची सेवा होते. वारकरी संप्रदायाचे प्रेरक ज्ञानोबा तुकोबांची शिदोरी घेऊन अनेक वारकरी संप्रदायातले विचारप्रद कीर्तनकार या व्यासमंचावर येतात आणि आपल्याला चांगले विचार सांगतात आणि आपण ते संपादन करता आणि आपल्या जीवनामध्ये ते अनुग्रहित करून त्याच्यावर पुढची वाटचाल करता. आणि ते करा, कारण जीवनाचा खेळ मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. कहेत कबीर सुन मेरी गुनिया आप गए बस डूब गई दुनिया. आपण एकदा फोटोला हार लागला काही खरं नाही. घरातलेच आपल्याला आठवणी ठेवतात की नाही गुणास ठाऊक. दहाव्याचे प्रवचन होतं का आपल्याकडे? होतं दहाव्याच्या प्रवचनानं मला तर एवढं येडं केलं अण्णा. 7-8 दिवसापूर्वी एक जणाचा फोन आला आणि
आणि मला म्हणलं महाराज आजी गेली. मी म्हणलं मग प्रवचन कधी? म्हणलं परवा दिवशी. मी म्हणलं मला अगोदर तर फोन करायचा. ते म्हणलं म्हातारीच मेली नव्हती कुठं फोन कर.